हे आमचे बॉस लीडर. किती जीवावर तुम्हाला एक एकीकडे बी एक. हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मैत्रिणींनो, आज मी आली आहे बाहेर छान तयार होऊन. आणि पाठीमागे बघू शकतात माझ्या अजून 3 मैत्रिणी आहेत. आणि आम्ही ना फोटोही काढतो आहे आणि व्हिडिओ देखील सुरू आहे. तर खूप छान छान फोटो आम्ही काढले होते. नंतर मी शेवटी शेअर करणारच आहे. तर आम्ही आलो आहोत सुंदर अशा हॉटेलमध्ये. तर छोटीशी आज पार्टी आहे. आमच्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता आणि ती आम्हाला वाढदिवसाची आज पार्टी देत आहे. तर जिचा वाढदिवस आहे ना, ती अजून आलेली नाही. आम्ही मात्र आधी पोहोचून गेलो आणि अजून 2 मैत्रिणी यायच्या आहेत. तर आम्ही त्यांची वाट बघत होतो. तोपर्यंत म्हटलं तुम्हाला हॉटेल दाखवूया. सुंदर असं बाहेरून देखील इंटेरियर छान आहे आणि आतून देखील. तर आम्ही तिची वाट बघत इथंच हॉटेलच्या बाहेर उभे होतो की ही कधी येईल आणि आता कधी आम्ही आत जाऊ. तर असं आम्ही वाट बघत होतो आणि मग खूप सारे फोटो देखील काढले जे शेवटी शेअर करणार आहे. आणि आम्ही सोबतनं केक देखील घेऊन आलो आहोत तिच्यासाठी आणि एक सुंदर गिफ्ट देखील आणलं आहे. ते गिफ्ट काय आहे ते देखील तुम्ही नक्की पहा. खूप युजफुल गिफ्ट असं आम्ही तिला सगळ्यांनी मिळून तिला दिलं आहे. आम्ही सगळ्या मैत्रिणी 40शी पार केलेल्या आहेत. आणि आता हीच तर वेळ आहे ना की आम्ही स्वतःला वेळ द्यायचा किंवा मैत्रिणीमध्ये जायचं. थोडंसं घरापासून घराच्या जबाबदारीपासून मोकळं व्हायचं. थोडा वेळ का होईना पण थोडं मोकळं होऊन आणि स्वतःसाठी छान जगायचं, हसायचं, खेळायचं, मजा करायची. बर्थडे गर्ल ही आहे आमची बर्थडे गर्ल. किती वर्षात झाल्या? वय सांगायचं नसतं. बापरे, आम्हाला तर अजूनही तुम्ही. हा ना, खरंच खरंच खरंच. मग 5 वर्षाची, त्याच्यावर 1 0 50. बघून कोणाला विश्वास वाटणार नाही. कारण मी जेव्हा ऐकलं तेव्हा मी शॉक झाली होती. तर असा आहे आमचा हा 40शीतल्या मैत्रिणींचा बटरफ्लाय ग्रुप. एकत्र आलो म्हणजे आम्ही खूप हसतो, अगदी एन्जॉय करतो आणि गप्पा गोष्टी करतो. थोडा वेळ का होईना फॅमिलीला विसरून जातो की ज्या काही जबाबदाऱ्या आहे त्यांना आम्ही विसरून जातो आणि एकत्र येतो. एक दुसऱ्याला वेळ देतो आणि स्वतःला खरं तर हा वेळ देणं आहे असं आपण म्हणू शकतो. रोजचं तेच रुटीन करून ना खूप कंटाळा येतो. पण जबाबदारी जशी आम्ही सोडू शकत नाही कारण प्रत्येकजण घरातल्यांसाठी स्वयंपाक करून आलो आहोत बरं का. हो, लीडर आमची वेगळ्या सिंहासनावर. हे आमचे बॉस लीडर, बटरफ्लाय ग्रुपचा हेड. हो, म्हणून स्पेशल चेअर. बरोबर. आणि इथं ना खूप साऊंड येत होता पण तरी बघा तुम्हाला खूप छान असं डेकोरेशन दाखवते, इंटेरियर दाखवते सॉरी. तर खूप छान होतं. त्यांनी फ्रेम्स वगैरे लावलेले. हे कदाचित कमी बघायला मिळतं एखाद्या हॉटेलमध्ये. आणि मॅच सुरू होता तर त्यामुळे त्यांनी अगदी दोन्ही साईडला मोठा म्हणजे टी व्ही लावलेला होता. साऊंडही खूप होता कारण लोकांना मॅच खूप आवडतो. सगळे मॅच बघत होते आणि आम्ही गप्पा गोष्टी करत इंटेरियर बघत होतो. खरं तर मॅच सगळ्यांनाच आवडतो जेव्हा इंडियाचा असतो. पण आज आम्हाला पार्टी करायची होती, जेवण एन्जॉय करायचं होतं आणि खूप साऱ्या गप्पा मारायच्या होत्या. म्हणून आम्हाला मॅच नको होता आज. पण तरी इथेही मॅच होता पण थोडा साऊंड कमी होता म्हणून आम्हाला एक दुसऱ्यांशी ज्या गप्पा करायच्या होत्या त्याचा आवाज ऐकायला येत होता. आणि बघा आमच्या ज्या ग्रुपच्या हेड आहेत त्या कशा बसल्या आहेत. तर ज्या पार्टी देत आहेत ना त्यासुद्धा त्यांची बहीण आहेत. एकाच ग्रुपमध्ये 2 बहिणी आहेत. आणि बघा माझ्या चेहऱ्यावर जी स्माईल आहे ना ह्यासाठी की आज थोडा वेळ का होईना मी बाहेर आली आहे घराच्या जबाबदारीतून मोकळी होऊन आणि मैत्रिणीसोबत एन्जॉय करते. तर माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला असा आनंद छान दिसत असेल आणि जणून तुम्हाला मी दाखवते की बघा मी किती खुश आहे. आणि त्यानंतर मग सूप मागवला सगळ्यात पहिले. तर हा मशरूम सूप आहे, खूप टेस्टी आणि हेल्दीसुद्धा होता. त्यानंतर जेवण मागवलं.
केक कापण्याची वेळ होती. तर आमची जी बर्थडे गर्ल आहे ना ती बसली होती छान केकच्या समोर आणि हा केक खूप छान असा आम्ही ऑर्डर केला होता. पण आणल्यानंतर ना एक दुसऱ्याच्या हातात देताना हा केक खाली पडला होता म्हणून थोडंसं तो विस्कटला होता. पण हरकत नाही. मित्रमैत्रिणीमध्ये ह्या गोष्टी फार किरकोळ असतात म्हणून कोणीही नाराज होत नाही. या या कापा 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 केक केक कापा. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. चला ताई खाऊ घाला ना. काय काढू? हां, फॅमिलीमध्ये वाढदिवस एन्जॉय करणं किंवा वाढदिवस सेलिब्रेट करणं ही वेगळी गोष्ट. पण मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करणं ही एक वेगळी मजा आहे. एक जास्त म्हणजे आनंद देऊन जातो. आणि ज्या आमच्यासारख्या ज्या मैत्रिणी आहेत ना, आम्ही तर चान्स बघतो कोण वाढदिवसाची पार्टी देतं आहे का, तेवढंच घराबाहेर पडायचं निमित्त. किती जीवावर तुम्हाला एक एकीकडे बी एक. जेवण जास्त झालं. आणि आता वेळ आली आहे गिफ्ट ओपन करण्याची. तर तुम्ही देखील बघा की गिफ्ट काय आम्ही दिलं आहे. गिफ्ट देताना आपल्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावर आनंद असायला पाहिजे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि इथे बघू शकतात गिफ्ट ओपन करण्यासाठी ना खूप जास्त मेहनत सुरू आहे. कारण आम्ही पण म्हणजे बघतो आहे त्यांच्याकडे की ह्या कधी ओपन करतील आणि हे गिफ्ट बघून त्यांचं काय रिॲक्शन होईल. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला बघायचा आहे की ही वस्तू त्यांना आवडते किंवा नाही आवडत. तर आता शेवटी रॅपर निघालेला आहे. गिफ्ट अजून काढायचं बाकी आहे. पण थोडीशी मेहनत त्या करत आहेत. मी आणि म्हणजे माझ्या मनात होतं की आता आपण पर्स कलेक्शन करू. काही छान आहे. त्याच्यात म्हणजे खरंच म्हणजे आम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी हां. खरंच मला खूपच सुंदर आहे. आमच्या कानात पिशव्या होता फॉल्स मस्त आहे. खूपच सुंदर. तिथे आहे ना साई चौकमध्ये. शेवटी निघता निघता खूप सारे फोटो काढले. कारण आज आम्ही जे काही जगलो आहोत, जे काही आम्ही आनंदाचे क्षण आम्ही जगलो आहोत, ते सगळे आम्हाला आमच्या मेमोरीजमध्ये साठवून घ्यायचे होते. आणि खरंच जेव्हा केव्हा आम्ही एकत्र येतो तेव्हा भरपूर असे फोटो काढतो, म्हणजे आम्हाला आठवण राहावी की आमचा हा ग्रुप आनंद देणारा आहेत. एक दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ न करता एक दुसऱ्याचे दुःखाचे क्षणसुद्धा आम्ही छान प्रकारे समजून घेतो आणि आनंद देखील खूप छान प्रकारे आम्ही साजरा करतो. तर असा आमचा हा बटरफ्लाय ग्रुप आहे. तुम्हाला कसा वाटला आमचा ग्रुप आणि आजची पार्टी? आवडली असेल तर प्लीज आजच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्ही सगळ्यांचे खूप खूप आभार. कमेंट करून सांगा कसा वाटला. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.